नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. मी आणखी 4 महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन, नोव्हेंबर नंतर पदावर नसणार असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केलं. त्यामुळे आता जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर पुढची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. यामध्ये शरद पवार भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आता 4 महिन्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस असून उपोषणाला तब्बल 72 तास पूर्ण झालेत. मात्र अद्याप सरकारकडून कुठलाच संपर्क झालेला नाहीये. अन्न पाण्याविना जरांगे यांना शारीरिक थकवा जाणवण्यास सुरुवात झाली असून जरांगे यांनी औषध उपचार घ्यायला पाहिजे, नाहीतर त्यांची प्रकृती ढासळू शकते असं डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र औषध उपचार घेण्यास जरांगे नकार देत असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणावर ते ठाम आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याची ओळख होती. नगर दक्षिणेत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि उत्तरेत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयाने प्रस्थापित पक्षांना सुरुंग लागला असून आता जोमाने कामाला लागा. आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्याला काँग्रेसचा बालेकिल्ला हे गतवैभव परत मिळवून द्या असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना केले. खरीप हंगामाची सुरुवात तोंडावर आलेली असताना शेतकऱ्यांकडून कृषी केंद्राबाबत तक्रारी वाढल्यात. त्या पाहता कृषी विभागाकडून तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती सुरू करण्यात आली असून कृषी विभागाच्या पथकाने जालना तालुक्यातील 5 कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली आहे. यावेळी पथकाकडून विविध प्रकारचे दस्तऐवज तपासण्यात आलेत. शहरातील कृषी सेवा केंद्रांमधील विविध प्रकारच्या निविष्ठ तसेच कापूस आणि इतर बियाणे साठ्यांची पथकाने तपासणी केली आहे. नीट म्हणजेच वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. देशातील 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ही परीक्षा दिली होती. मात्र एकाच परीक्षा केंद्रावरील 6 विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाल्याचा प्रकार आल्यामुळे या परीक्षेच्या निकाल प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. त्यामुळे या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी आणि एनएसयूच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे एका टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झालाय. हा टेम्पो मालक घेऊन पुण्याकडे जात असताना बोरघाटात चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात चालक गोविंद कुमार याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला असून अपघातग्रस्त टीमने त्याला तात्काळ बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजी हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना अचानक मोबाईल फोन वाजला आणि पेट्रोल भरण्यासाठी उभा असलेल्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारांनी पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने गाडी ढकलत लांब नेल्याने मोठी दुर्घटना टळली. गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरात आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली. महेश दखणे असे मृत युवकाचे नाव असून तो जमीन खरेदी विक्रीची कामे करायचा. जमीन खरेदी विक्रीमधील आर्थिक देवाणघेवाणीवरून आरोपी देवा कापसे, सुरेश मटाले आणि इतर दोघांनी महेशवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून पुढील कारवाई केली आहे. ओमान येथील 17 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा येत्या 22 ते 30 जून दरम्यान होत आहेत. या आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाची निवड चाचणी दिल्ली येथे संपन्न झाली असून या निवड चाचणीत महाराष्ट्राच्या 4 कुस्तीगीरांची निवड करण्यात आली. भारतीय फ्रीस्टाईलच्या कुस्ती संघात निवड झालेले 3 कुस्तीगीर विशाल, रोहन आणि ओमकार हे पुण्यातील जाणता राजा कुस्ती केंद्रात सराव करत असून ग्रीको रोमन मध्ये निवड झालेला समर्थ कांदिवली स्थित साई स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये सराव करतोय.
T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 21वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. न्यूयॉर्कमधील नसाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकाचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला आणि त्यामुळे त्यांचा सुपर 8 मधील प्रवेश निश्चित झाला असून बांगलादेशला मात्र या स्पर्धेतील 2 सामन्यांपैकी 1 विजय आणि 1 पराभव स्वीकारावा लागलाय. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट.